सोन्याची द्वारका असताना सुद्धा गरीब सुदाम्यासारखा ज्याचा मित्र आहे तो श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे. महाभारताचं युद्ध क्षणात संपवण्याची ताकद असताना सुद्धा जो अर्जुनाच्या रथाचा सारथी आहे तो श्रीकृष्ण ओळखायला खूप कठीण आहे. म्हणून ज्याला कृष्ण समजला त्याला आपलं जीवन समजलं. परंतु ह्या कलियुगात सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुग या कलियुगात परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग एकच आहे आणि ते म्हणजे भजन, कीर्तन, नामस्मरण आणि प्रवचन. जेवढं तुम्ही त्या परमेश्वराचं नामस्मरण करणार तेवढं त्या परमेश्वराच्या जवळ जाणार. कारण प्रत्येकाचं कर्म तुम्ही जे काय या ठिकाणी करताय 84 दशलक्ष योजनेनंतर आपल्याला जर मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय तर तुम्ही या जन्मात काय करताय ते तुम्हाला या जन्मात फेडावंच लागतं. पूर्वीच्या काळी झालंय तुम्ही मागच्या जन्मात केलं तर या जन्मात फेडायचं. आता तसं नाही, तुम्हाला या जन्मात केलं तर या जन्मातच फेडावं लागतं. किंवा सकाळी एखाद्याचं वाईट केलं असेल तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला फेडावंच लागतं. म्हणून एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तरी करू नका, पण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका. त्याची नोंद आपल्या कर्मात होते आणि कर्म आपल्याला प्रत्येकाला फेडल्याशिवाय आपल्याला परमेश्वराच्या चरणापर्यंत लीन व्हायला होणार नाही. म्हणून सांगितलं की आपले आई वडील ज्यांच्यामुळे आपल्याला ही दुनिया दिसते ते आपले आई वडील, आपली ग्रामदेवता, आपली कुलदेवता, त्यांची मनोभावे सेवा करा. आपल्याला काही कमी पडणार नाही. हा जो गणपती बाप्पा या ठिकाणी बसलाय त्याचा सुद्धा एक सुळा तुटलेला आहे. तो कशामुळे तुटलेला आहे तर आई वडिलांची आज्ञा मानली आणि साक्षात परशुरामाला आतमध्ये महालात जाण्यापासून थांबवलं. म्हणून आज्ञा मानणे माया पित्याची अडविले शिवभक्ताला विधी लिखित हे घडले सारे एक दंत म्हणती तुझला. परशुराम भेटीला आले, त्याने थांबवलं. परशुराम आणि गणपती बाप्पा यांचं घडघोड युद्ध झालं आणि परशुरामाने जो परशु फेकला तो गणपती बाप्पाने आपल्या सुळ्यावरती घेतलाय. म्हणून त्या गणपती बाप्पाचा हा एक सुळा तुटलेला आहे. 14 विद्या 64 कलांचा हा अधिपती गणपती बाप्पा, त्याच्या ठिकाणी आपण भजन करतोय. इथे महिला वर्ग आहे. तुमचे हात तुमच्या कानावर जातील असं एकही वाक्य माझ्या तोंडातून निघणार नाही. गोंच्या सुद्धा निघू दे नको अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि ज्या प्रभुरामाच्या नामस्मरणाने आपण सुरुवात करतोय त्या प्रभुरामाचं गुणगान सुरुवातीला करूया. देख ले अपने दिल के लगी, देख ले अपने दिल के लगी, देख ले अपने दिल के
नाम का रस जानी सुख मिले ऐसे हमको पीने में सुख मिले ऐसे सुख मिले ऐसे सुख मिले ऐसे हमको पीने में सुख मिले ऐसे हमको पीने में मेरा देखले अपने दिल के जल की सन्माननीय विजय महापणकर विराट संजीवनी हॉस्पिटल अंधेरी 24 तास सेवा डोळ्यांचं ऑपरेशन फ्री मध्ये ॲम्ब्युलन्स फ्री मध्ये अतिशय चांगलं काम सन्माननीय आमच्या माझे बाजूला बसलेले विजय महापणकर यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. माझे तबला पखवाजोदक सागर कदम यांच्यासाठी 100 रुपये आणि 100 रुपये माझे तबलावादक भांडुपचे आहेत क्षितिज राणे यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे कैलासवासी सुधाकर परब यांच्या स्मरणार्थ बाबू शेलार यांकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी सुधाकर परब यांच्या मृतात्म्याला चिरशांती लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि यूट्यूबर सन्माननीय गावडे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतो. धन्यवाद. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड. Thank you.
हॅलो हॅलो हा दिले अगदी पेटीवर त्याचे हात चालतात आणि वेगवेगळ्या रागातून परत त्या पुरुष त्या ठिकाणी येणं हे फक्त विनोद चव्हाण बुवा करू शकता. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून शिकायला, कारण बाकी त्याच्याकडनं काय अपेक्षा करू नको. बाकी त्याच्याकडनं काय अपेक्षा करण्यासारख्या बाकी काय नाही. त्याची डबलबाजी म्हटल्यानंतर सुरुवात जर या बुवानी केली तर त्याची हिंमत झाली पाहिजे होती की बाबा काहीतरी समोरच्या माणसाचं बोलावं हा विषय, बरोबर ना. हे ठीक आहे, गणपती बाप्पा आहे, महिला वगैरे ठीक आहे, पण आपण एकमेकाची काहीतरी तर काढू पाहिजे ना. हे डबलबाजी हे काय तू स्पर्धेत केलं, भजन केल्याने गेलं ते बाजूला आता सांगा होते तुम्ही 4-5 वेळा बाजू केलं, पण आता यांच्यामध्ये तिथे जरा पेटवणार
आता ह्याच्यापेक्षा काय समोरचा माणूस दाब कर मेहनत टाकून काय करतो बघा मेहनत मारून काय उपयोग नाही ना बघा अंगात तुम्ही घरत राहता ना बघा आता एका टायमात काय तो भाग कमी होऊ शकतो हा यंदा वारी केली काय माझी वारी केलं तू ते दिसत नाही बाबा ठीक आहे पहिल्यापासून भगवान सोनू सावंत भगवान काका यांच्या स्मरणार्थ तुम्ही यंदा जर घराकडे जर चौकशी केलात तर आंबे काजू जांभळा इतकं जबरदस्त मोहर दिलेला 4-5 वर्षाची त्याला मोहरा म्हणायला नक्की पण मोहरले फक्त कणी म्हणजे जे फळं झाडं ना हा ती कमी आहे त्याच्यामुळे विषय सोड ती फळं झाडांना करूसाठी कशाची गरज असतात मधमाशाची गरज असतात मधमाशी भाव काढलं हा त्या भावाची गरज असतात ते इकडून तिकडून पराक्रम ते इकडे ट्रान्सफर करावे लागतात सन्माननीय मिराशी काका बुवा हे मिराशी बुवा आहे देवगड तळे बाजार आणि कौतुक केलं म्हणून माझ्यासाठी हे बहुमोल असं 20 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे तुम्हाला तो गणपती बाप्पा उदंड आयुष्य उत्तम आरोग्य देव अशी परमेश्वराच्या प्रेमी प्रार्थना करतोय धन्यवाद तर त्यामुळे कोकणावरती जे गाणं आहे ते खूप गाजलेलं आहे आणि त्यामुळे यंदा आंबेबाजू प्रत्येकात तुमचा यंदा प्रत्येका काळजी धरली भरपूर काळजी मरणाची धरली फक्त आंब्याची कडी त्याची टिकू दे तर त्याच्यासाठी सध्या जे गाणं चालू आहे ते यंदा बघतो बघा
येते आणि रुपवली ही पांडुरंगाप्रती रूपाचा ध्यानाचा अभंग. वाणी सुद्धा खूप छान सांगितलं की आपल्या आई वडिलांची सेवा करणारा पुंडलिकाला बघून पांडुरंग तिथे आला आणि पांडुरंगाला पुंडलिकाने सांगितलं की मला तुझ्याकडे बघायला वेळ नाही आणि वीट फेकली पांडुरंगाच्या दिशेने आणि 28 युग पांडुरंगाला विठेवरती उभं केले. सत्य त्रेता द्वापार कली अजूनपर्यंत पांडुरंग उभा त्या विठेवरती आहे. याचाच अर्थ पुंडलिकाची अजून त्याच्या आई वडिलांची सेवा संपलेली नाही. ज्या दिवशी आई वडिलांची सेवा संपेल पुंडलिकाची त्या दिवशी मायबाप प्रेक्षक आपल्याला पांडुरंग विठेवरती दिसणार नाही. आपले आई वडील आपल्यासाठी किती काबाड कष्ट काढतात याचा प्रत्येक विचार तरुण मुलाने आणि मुलीने केला पाहिजे आणि आपल्या आई वडिलांची मान समाजात खाली जाईल असं कृत्य कुठल्याही मुलाच्या आणि मुलीच्या बाबतीत घडता कामा नये. परंतु आज ही नाती तुटली. आज रिस्पेक्ट नावाची चीज राहिलेली नाहीये. बापाचं आणि मुलाचं नातं तुटलंय, आईचं आणि मुलीचं तुटलंय, भावाचं आणि बहिणीचं तुटलेलं आहे. याला एकमेव जर काही कारण असेल तर 7-8 इंची मोबाईलचा झालेला अतिरेक आहे. लक्षात घ्या. मोबाईल वाईट नाहीये पण त्याचा एवढा अतिरेक झालाय आणि श्रीकृष्णाने सांगितलं एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचं विष बनतं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आपल्या स्वराज्यासाठी एवढं केलंय. छत्रपती संभाजी महाराज आपल्याला छावा चित्रपट आल्यानंतर कळलंय. वयाची 32 वर्ष जगले. औरंगजेबाने तात्या सगळ्या डोक्यामध्ये टाकल्या, अंगाची कातडी सोडली, नखावर म्हणून काढली, जखमेंवरती मीठ चोळलं तरी स्वराज्यासाठी आपला धर्म बदलला नाही. लक्षात घ्या. एवढे छत्रपती संभाजी म्हणून तो कवी कलश म्हणतोय की हाती घोडे तो तलवारे पर जंजीरों में जखरा राजा तेरा अब भी सबने भारी अब भी सबने भारी. त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळे आपल्या अंगणामध्ये तुळस आणि आपल्या मंदिराचे कळस शाबूत आहे. लक्षात घ्या. जास्त वेळ घेणार नाही. बुवांना सुद्धा एवढा भजनामध्ये वेळ मिळाला पाहिजे या विषयाने रुपवलीला सुरुवात करतोय. हॅलो 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 सारखं नका करूया माझा आवाज. गेम वगैरे जास्त आहे का तर थोडं कमी करा. हॅलो आणि हॅलो हॅलो प्रीत तिलक मोहे ऐसी लागी हो गई मैं मतवारी बल बल जाऊं अपने पिया को कि मैं जाऊं वारी वारी मोह सुध बुध ना रहे तन मन की ये तो जाने दुनिया सारी बेबस लाचार फिरूं मैं हारी मैं दिलहारी हारी मैं दिलहारी. तेरे नाम से जी लूं तेरे नाम से मर जाऊं तेरे नाम से जी लूं तेरे नाम से मर जाऊं तेरे जान के सदके में कुछ ऐसा कर डालूं तूने क्या कर डाला और गई मैं मिल गई मैं वो जी आबादी हो गई. तेरी दीवानी
धन्यवाद. अतिशय सुंदर निखळ मनोरंजन आणि समाज प्रबोधन आणि गायकी या माध्यमातून गुंडू सावंतने आपलं सादरीकरण केलेलं आहे. गुंडू उर्फ विजय सावंत, त्यांचं म्हणणं आहे विजय उर्फ गुंडू सावंत. आवडीनं आपण त्याला गुंडू म्हणतो, गुंडू. कारण आपण मालवणी कोकणी माणूस, बुवा किती जरी नाव सरळ असला तरी आपण नाव घेताना आपण थोडा तरी माझं आता विनोद नाव ए इन्या असं पण म्हणणार आहे. तसा गुंडू ए गुंड्या, ए गुंड्या हा पेटवते. बुवांचं म्हणणं आणि मंडळाचा पण आमच्या म्हणणं जरा पेटवा माझी 100% बुवा होणार, पण मर्यादा बाळगू. कारण ही लाईव्ह वारी आहे. अनेक नामवंत भजनी बुवा या भांडूप नगरीमध्ये आहे आणि आपण म्हणतो भजनाची पंढरी, त्याच्यामुळे थोडीशी मर्यादा येते. या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय आमचे परमस्नेही, त्याने अनेक बुवांना व्यासपीठ मिळून दिलं, ते निस्वार्थी माणूस सन्माननीय शेलटकर बुवा हे या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे सन्माननीय शैलेश राणे, रमेश गावकर, सन्माननीय आमचे मित्र अजय भोडबुवा, गुरुदास सावंत यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आजचा हा दिवस रमाबाई आंबेडकर यांचं पुण्यस्मरण आणि आमचे थोर दशावतार नटसम्राट कोकणचा राजा, दशावतार मधला राजा सुधीरजी कलिंगर यांचं 4थं पुण्यस्मरण आज एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. पहिल्यापाशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, त्यांच्या आत्म्याची शांती लाभो. हो एक सांगतो, तुमचे गावाने हरिले तुमका 1000 रुपये बक्षीस मागायला गावाने दिलेली स्वाभिमान हा. मी बोलला आमका पण स्वाभिमान आहे की आवळे गावचे वर्ध्याचे आम्ही सुद्धा कोकणातले आमच्या जवळपासचे आहेत ते आमचा स्वाभिमान. तुमका जर 1000 दिले नाही तर मला 500 दिल्याशिवाय ते जाणारच नाही. एका म्हणतात गावाला निदान पत्रावर तुमची तर माझं द्रोण तरी कारण आशा सोडूची नसता माणसं. माणूस हा आशेवर जगतो. हॅलो मॉनिटरला का मॉनिटरला बुवांसाठी एक गाणं म्हणतो. सांग कधी कळणार तुला सावी निरी सावी दप निधानी पम पद सांग कधी कळणार तुला भाव माझा मनाचा सांग कधी कळणार तुला भाव माझा मनाचा सांग कधी कळणार तुला भाव माझा अगे मुले सांग कधी कळणार हो. गेली 25 वर्ष जो जोडीवालो माझ्या बरोबर आणि तो एक मगाशी बोललो तो मी बुवा 12वी पास आहे, जास्त शिकले नाही. गुंडू सावंत नाही शिकलेलो पण सगळ्यांची आठवण बुवा केला. पण आज मुंबईचे महापौर निवडले गेले. आपण मुंबईमध्ये बारी आहे. कोण झाले महापौर? किती शिकलो
तू शिकलास किती? सौभाग्य ऋतू तावडे या मुंबईच्या महापौर झाले. उपमहापौर कोण? आमच्या शेजारी दहशत संजय घाडी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी जनसेवेचं काम प्रामाणिकपणे करावं हीच अपेक्षा. म्हणून बुवा काय बोलायला पाहिजे याच्यासाठी संपूर्ण आयुष्य जावं लागतं आणि कसं बोलावं म्हणून तुम्हीच सांगता बुवा. आज बुवानी सांगितलं चव्हाण बुवांची हिंमत झाली नाही बोलायची. या भागा म्हणतात हिंमत झाली नाही. बुवा बोला काय त्याच्यात काय इतकं विषय काय काय तू काय रांगस काय तू काय वाघ मी घाबरणार तो मी नाही. 32 वर्ष मागा झाली डबलवारी करतोय. मी घाबरणारा माणूस नाही बुवा. त्याच्यामुळे तुमचा भाग घाबरण्यासारखं तुमच्याकडे काहीतरी विशेष हा म्हणजे घाबरतोय मी असाचा भाग काय नाही. एकच आहे वेगळा काय नाही. वेगळा काय घाबरणार मी ते का घाबरत नाही. तो माडी आवाज तो भाषा ते का घाबरत नाही. तिथं कशा घाबरा. मी प्रामाणिकपणे सांगतोय अध्यात्माचे भाषा गुंडू सावंत बुवा मगाशी उल्लेख केला. मी चांगलं म्हणणारा बुवा मी विनोद चव्हाण आहे. त्याच्या कलेला भगवंताने अजूनही प्रगती त्याची व्हावी अजूनही. पण गुंडू बुवा एखादं नोटेशन नवीन काढले. अरे काढ एखादं नोटेशन 25-30 वर्ष ह्या ऐकते दमले सगळं ऐकणाऱ्याचा पाठ झाला. म्हणून ते तयार कर. बरे भले मंडळी नवीन असले तरी तू म्हण पोरसाऐवजी पण एखादा डेअरिंग कर तू. एवढी माझी विनंती आहे. कारण जोडीवाला तुझं सांगत असता नेहमी अरे नवीन काहीतरी कर नवीन कर म्हणून तो प्रयत्न करायचे बुवा. बाकी एकंदर परफॉर्मन्स छान तुमचा त्याच्याबद्दल वाद नाही. आज भजन पूजन कीर्तन आणि डबलवारी भजन दशावतार शक्ती तुरा नमन या कला जिवंत आहे. आणि मंदिराचे कळस अंगणामधली तुळस आज आपल्याला दिसत आहे. याचं श्रेय जातं हे छत्रपती शिवाजी महाराज. बघा दोन तराजी ते गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन तराजी ते गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक तो रायगडावर एक चौदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी गोष्ट केला. दलितांनी दलितांचा राजा महाडी गोष्ट केला. असे नरमुनी वीर जन्मले कोकण पुण्यभूमीवर. असे नरमुनी वीर जन्मले कोकण पुण्यभूमीवर. एक तो राजगडावर एक तो राजगडावर एक चौदार तळ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज केव्हा कळले आपल्याला? जेव्हा छावा पिक्चर बघितला. प्रभू रामचंद्र 500 वर्ष लागली अयोध्येमध्ये यायला. 500 वर्ष का लागली? आपल्यात एकजूट नाही एकमत नाही. आपला धर्म एकत्र आला तेव्हा 500 वर्ष झाली. तेव्हा अयोध्येत प्रभू रामचंद्र गेले. आता आमच्या पण एकी नाही. आमच्या एकी हा
तू किती शिकलं माका विचारता तसं काय हो बॅरिस्टरच झालो म्हणून बुवा शिक्षणापेक्षा अनुभव हा फार महत्वाचा असतो काय आवाज येत नाही काय का पुस्तरी का लावतात करून देतो याचा आवाज देऊ मॉनिटरला आवाज दे हॅलो मॉनिटरला आवाज दे काही गाणी येतात त्या गाण्यांचा वापर आपल्याला गजरामध्ये करावा लागतो कारण डबलबारी म्हटल्यानंतर हौशे नवशे गौशे डबलबारी जातात आता हे बघा ते मगाशी 20 रुपये वांगा दिलेली मगाशी देवगडचे नाव बरे बाजार क्या बात आहे रंगुळाचा गणगुळा वा 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 जोरदार टाळ्या वाजवत त्यांना काय होया कारण डबलबारी कोकणातली डबलबारी म्हटल्यानंतर पेंडव शेलाव भिक्कात पाड उडव भयान का म्हणून तुमच्यासाठी गाणं आहे कमाल झाली स्वप्नात आली राणी कोणती नदी येतात तुझ्या आता काय केली करतो कमाल झाली स्वप्नात आली राणी कोणती नदी कमाल झाली स्वप्नात बरोबर त्याच्या अगोदर प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळले पण छत्रपती संभाजी महाराज कळले नाही जेव्हा औरंगजेबाने झुकेगा नाही साला तो पुष्पापुष्प लिहिलो तुला माहिती आहे तो जो वापर होतो तो काय विरोध केला आणि तू भविष्य बघतो यंदा कलमा लय लागलेली यंदा लय लागलेले आपले यंदा काळजी लय लागलेलं यंदा लय काळजी लागतले काळा कोणाची जीव आपली ना नाही हे लागली यंदा नाही लागली ती कोणी आली टीका बोलली परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया की पडलेली कधी कशी टिकाची कारण मळबट कधी येतात आणि कधी थंडी लागता मधीत गरम होता मधीत परत थंडी लागता मधीत परत वातावरण बदलता काय कोणाचा भरोसा ना तुझं भरोसा ना माझं भरोसा कोणाची गॅरंटी नाही आजकाल या परमेश्वराच्या मनात नियतीच्या मनात काय असेल ते काही होऊ शकते अजित पवार माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक केले वा सगळ्या जागे राहून काय राहुला जाताना काय घेऊन गेले फक्त एकच ठेवला त्यांनी की समाजासाठी ते वावरले आणि समाजाची सेवा केली महाराष्ट्राची सेवा करून ते गेले फक्त सेवा जिवंत राहिली बाकी शरीर यांचं केलं एकदा अजित पवारांसाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिजे आज माझा सुनील कलिंगर लोकराजा आपल्यामध्ये नाहीये आज 4था पुण्यस्मरण दिवस आहे लोकराजा सुनील कलिंगरचा पण अशी माणसं परमेश्वर पाठवतो काय संस्कृत बोलणारा भाषेवर कमांड असणारा राजा आणि लोकराजा म्हणून त्याला पदवी देण्यात आली असं आमची कोकणची शान सुधीर कलिंगर यांचं 4थंच पुण्यस्मरण आहे म्हणजे देवाला सांगतो अशी माणसं देवा लवकर घेऊन जा नको की जेणेकरून समाजावर बोज आहे ती माणसं 100 वर्ष जगतात जो मात्र 100 वर्ष जगतो त्या मात्र गॅरंटी रोज 100 वर्ष जगणार गॅरंटी का
मुखामध्ये नामस्मरण आहे, मुखामध्ये प्रबोधन आहे, मुखामध्ये जनसेवा आहे, मुखामध्ये मिळालेले पैसे समर्पक देवची अशी त्याची इच्छा आहे. म्हणून 100 वर्ष माझ्या गुंडू सावंत मिळाचा ही मी देवाकडे प्रार्थना करतो. मी काही ज्योतिषी नाही बुवा, पण तू मात्र ज्योतिषी आहेस. याचा काही आम्ही भरपूर हे काम करतो. पोपट घेऊन फिर ना, पोपट घेऊन फिर ना उद्या. मी पहिलीच जाते माका वेळ कोणी होई हा? कोणी होई ठीक आहे बुवा, माझा यमाचा खाजा इथेच राहणार आहे. माणसाची कीर्ती राहते. आज छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष झाली हो? फक्त माझा राजा 50 वर्ष जगला. छत्रपती राजा माझा 50 वर्ष जगला. या जगाच्या पाठीवरला एकमेव राजा, ज्या राजाच्या दरबारात कधी बाई नसली नाही, असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज अशी नव्हती आई असती, सुंदर रूपवती. आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. परस्त्री माते समान मानणारा राजा, खना नारायणने ओटी भरून वेशीवर सोडणारा माझा एकमेव राजा असा झाला छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा होणे नाही. छत्रपती संभाजी महाराज अरे झुकेगा नाही झाला, हे कोणाला म्हणायचं? अंगावरची कातडी काढली औरंगजेबाने. डोळे लाल सळ्या, तापलेल्या सळे डोळ्यामध्ये घुसवल्या. अंगावरचे जखमेला मीठ चोळलं. अंगावरची नखं काढली, हाताची नखं काढली. पण धर्म शेवटपर्यंत बदलले नाही. त्याला म्हणतात धर्मवीर संभाजी महाराज. छत्रपतींचा छावा, छत्रपतींचा छावा, छत्रपतींचा छावा. छत्रपतींचे छावे आता भरपूर आहेत. नाक्यावर उभे असतात, रस्त्यावर उभे असतात. ते छावे, ते छावा तोंडात चोखवर मावा. आणि ते आमचा छावा, छत्रपतीचा छावा. धर्म बदलला नाही. जीव गेला तरी बेहतर, पण धर्मासाठी जीव दिला ते संभाजी महाराज. पुन्हा होणे नाही. म्हणून सुधीर कलिंगन पुन्हा होणे नाही, त्यांच्यासाठी गाणं. अशी पाखरे, अशी पाखरे आणि सुधी ठेवून जावी. अशी पाखरे दोन दिशांची रंगत संगत, दोन दिशांची रंगत संगत, दोन दिशांची पाखरे आणि सुधी ठेवून जाती. अशी पाखरे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा जे आपल्यामध्ये नाही आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. म्हणून बुवा मरावे परी किती रुपयावर आवे बुवांसाठी. हो बुवा रडू नको बाळा. अरे काय जेवत नाही काय. जरा फिरव्याच मिळत नाही ते. तो मगाशी बोलत होता का चुकीचा नाही. त्याचा फिरव्याच मिळते का बघायची. हॅलो हॅलो हॅलो. तो चांगला मिक्सर आहे, तो आवाज वाढवाच आहे. रडू नको बाळा. साऊंडवाले रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते बुवा. लोण्याचा गोळा अरे गोळा तुला गोळा. लोण्याचा गोळा तुला खायला देते. पाण्याला दे, पाणी घेऊन येते.
जेव्हा मी मुजिक मारलं ना सुंदर मला ते आवडलं मला ते लिहून घेतलंय असं मस्त माहिती काहीतरी मुजिक तुम्ही मारलं मला आवडलं हे बघा लुंडी कराव वस्ती कराव शेरीत जाऊ बस्ती कराव शेरीत जाऊ आरती कसा हो जबरदस्त म्हणून बुवा जास्त वेळ नाही घेणार मी निघालो तुम्ही दादा मी निघालो तुम्ही दादा साई बाबांच्या दर्शनात तुम्ही जागा बोलवणं जनुसाईनं ये म्हणाला पालखी घेऊन बोलवणं जनुसाईनं ये म्हणाला पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला रामनवमीचा सण आला हो आला पालखी झाला साई पायी शिर्डीला पालखी झाला पायी शिर्डीला बोलवणं तुझ्याईनं ये म्हणाला पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही दादा चंद्रकांत परब या मौलिकांना 101 रुपये तिथे तू सोडून सगळे खपली कैलासवासी भगवान सोडून सावंत भगवान काका यांच्या स्पर्धाशी आनंद भगवान सावंत याचकडून बुवा विनोद चव्हाण यांच्यासाठी 500 रुपये पकवान वादक यांच्यासाठी 250 रुपये तबला वादक यांच्यासाठी 250 रुपये जोरदार टाळा वाजवा लागला धन्यवाद 1000 रुपयाचं बक्षीस दिलेला दोघांनी वाटून घ्या केलेस नको धन्यवाद 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 कोकण दर्शन गजारामध्ये वेळ झाला हॅलो त्या राजधानीवरती भगवान निशान आहे भगवान निशान आहे भगवान निशान है भगवान निशान है रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे भगवान निशान है भगवान निशान है रायगड किल्ला महाराष्ट्राची
किती जरी कमावले आता हे पटकन काय म्हणणार तुका पैसे येणार भीक माग असं पण म्हणणार नाही म्हणा तुम्हाला किती जरी मिळालं तरी कमी आहे कारण आयुष्यभर आपण स्वार्थी माणूस असतो जन्म यायच्या आधी आईच्या उदरात असताना आपण सांगत असतो देवा या घाणीतून माझी मुक्तता कर मी तुझं नामस्मरण करेन पण एकदा जन्मात गेलो काय त्याच देवाचा विचारता कवा 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 या मी कधी बोललोय म्हणून मनुष्य जायपर्यंत स्वार्थी आहे मेल्यानंतर सुद्धा स्वार्थी मेल्यानंतर पण स्वार्थी किडीवर घातल्यावर पण स्वार्थी नाही म्हणता बघा किडीवर नाही वय वर्ष 95 तो कोणतरी सांगतो 2 शनी अधिक झाला कळेल तो नाही म्हणता वर्ष दुसरे कोणतरी सांगतो काय नदी झाला झाडवा भात नाही खाता चव्हाण बुवा सारखो जो मगाची सांगता चव्हाण बुवा मला खाऊन मी टमटमीत भरपूर जेवता बुवा दुसऱ्याच्या जेवणाकडे कधी बघू नये दुसऱ्याच्या अन्नाकडे दुसऱ्याच्या जेवणाकडे कधी बघू नये आपल्या पोटात पडला तर काय झालं दुसऱ्याच्या जेवणाकडे बघितल्यानंतर काय होता आवडे म्हटल्यामुळे पोटात दुखता हो अंडी डोळे काढली पोटात दुखता दर होतं दर म्हणून बघायचं अशी बघा कधी दुसऱ्याच्या जेवणाकडे आता माझी तब्येत मी जा काय खातोय तर माझा पोचता भगवंत माझा पोचता त्याच्यामुळे चालू झालं आता ह्याचा असा बसवा जो काय कमी खाता ह्या मार्ग खातो करतो वता हाला वता वतणारे जमतो असला आळा मारतात नाही बटाटी म्हणून म्हणते बघा हो या गाण्याचा अर्थ सांगितलेला आहे कोण नाही कोणता डाळभात लोणचा बुवा पैसा 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 माझा माझा यमाचा खाजा माणसाची कीर्ती शिल्लक राहणार आहे बाकी काय राहणार नाही म्हणून बघा या गाण्यामध्ये याचा अर्थ आहे कुछ पाकर खोना है कुछ होकर पाना है जीवन का मतलब जो आना और जाना है एक प्यार का नगमा है एक प्यार का नगमा है मौजों की जवानी है मौजों की जवानी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है एक प्यार का नगमा है मौजों की जवानी है एक प्यार का नगमा है वा किती वर्ष जगलो किती डबल बाऱ्या केल्या त्याच्यापेक्षा लोकांना आपण काय दिलं काही लोकांचा समज आहे बुवा पेटवा एकमेकात वाईट बोला मध्यंतरी एक कॅसेट दिली आता युट्यूबला का गाजता गुंडू बुवा त्याच्या जोडी देऊ त्या बुवा बरोबर त्या बुवाचं मी नाव घेत नाही त्या बुवा बरोबर गुंडू बुवा युट्यूबला का गाजता बघा काय कोकणची संस्कृती खाई गेलेली आणि घटनाची परंपरा कुठपर्यंत पोचलेली आहे वाईट वाटलं बुवा मी त्याचं नाव घेत नाही बाबा वाईट वाटलं माझ्या मनात राहिला का तर माझा मित्र असतो बाबा वाईट वाटलं किती शब्द घाणेरडे बुवा आम्ही कधी बोललो 25 वर्षात एवढा गुंडू साहेब बुवा तुम्ही सांगायचं ह्या देवालाच म्हणून गणपती बाप्पालाच म्हणून नाही बोलणार बुवा किती कोणी सोडून दे 5,000 10,000 बक्षीस देऊ दे वाईट काहीतरी बोला गुंडू बोलणार नाही बोलणार आम्ही पत्ते पाळलाय पण शेवटपर्यंत राखणार लक्षात घ्या पण अशा मुलांबरोबर बारी करताना जरा विचार करायची माझी विनंती आहे म्हणून बुवा तुमच्यासाठी दुखाडवायला उंबऱ्यासारखा दुखाडवा
मित्र वनव्यामध्ये गारवा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारवा सारखा, दुःख अडवायला वाट चुकणार नाही जीवन भर, वाट चुकणार नाही जीवन भर, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही